शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लीन चिट दिली। मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपुऱ्या माहितीच्या आधारातून तसंच गैरसमजातून दिल्याचा दावा या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला। दरम्यान वायकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या काही दिवस आधी आपल्या तक्रारींवरून पालिकेने घुमजाव केलं होतं। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये वायकरांचा हात असल्याचा आरोप झाला होता। पालिकेच्या राखीव जागेवर 500 कोटींचे 5 स्टार हॉटेल बांधण्याचा ठपका ठेवण्यात आला होता। भूखंड रुग्णालयासाठी मैदानासाठी आरक्षित असताना हे बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता। भूखंडाची किंमत जवळपास 500 कोटी असल्याचं सांगितलं होतं। हॉटेलच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही असं सुद्धा म्हटलेलं होतं। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये? हे का कायद्याचं राज्य आहे का? रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली।